आणि आता एक महत्त्वाची बातमी, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। जगमीत सिंह यांच्या एनडीपीने पाठिंबा काढलेला आहे। ट्रम्प यांच्याशी झालेली भेट ट्रुडोंना भोवलेली आहे। जगमीत सिंह यांच्या एनडीपीने पाठिंबा काढल्यामुळे त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। भारत विरोधी भूमिकेमुळे जगभरामध्ये भारताची प्रतिमा मलिन करण्याचा ठेका घेतल्याप्रमाणे वागणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो अखेर पायउतार झालेले आहेत। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। कॅनडाच्या पंतप्रधान पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। 53 वर्षीय जस्टिन ट्रुडो हे 9 वर्ष कॅनडाचे पंतप्रधान राहिलेले आहेत। लिबरल पार्टीचे नेता म्हणून त्यांनी 11 वर्ष काम सुद्धा केलेलं आहे। 20 ऑक्टोबरपूर्वी कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेणं बंधनकारक आहे, मात्र त्यापूर्वीच जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। जस्टिन ट्रुडो अखेर कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झालेले आहेत। त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। 53 वर्षीय जस्टिन ट्रुडो यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सध्या आपल्या सोबत आहेत। सर, जस्टिन ट्रुडो यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। कोणकोणत्या गोष्टी त्यांना दबाव करणाऱ्या ठरलेल्या आहेत आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर नेमका आता काय परिस्थिती असेल? जस्टिन ट्रुडो हे कॅनडाचे पंतप्रधान म्हणून 2013 पासून आहेत। ते लिबरल पार्टीचे नेते आहेत आणि जेव्हा 2013 मध्ये त्यांनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली होती तेव्हा कॅनडामधील लिबरल पार्टीची अवस्था खूपच वाईट होती। त्यानंतर ट्रुडो हे आतापर्यंत पंतप्रधान म्हणून कंटिन्यू होते, मात्र त्यांची जी एकूणच संसदेची मान्यता आहे ती इतकी घटली की ते आता 3ऱ्या क्रमांकावरती आले आणि त्यासाठी त्यांची प्रामुख्याने धोरणं जी आहेत ती जबाबदार होती। एकतर अंतर्गत बाबतीमध्ये कॅनडाच्या अर्थव्यवस्थे किंवा आर्थिक ज्या समस्या आहेत हा त्याच्यातलं मुख्य कारण होतं। विशेष म्हणजे कॅनडाच्या आर्थिक विकासाचा दर कमालीचा घटलेला आहे। महागाई ही 10% वरती गेलेली आहे। त्याचप्रमाणे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे आणि त्यामुळे आर्थिक फ्रंटला पूर्णपणे लिबरल पार्टी आणि त्यांचा जो एकूणच शासन होतं ते पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे। येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तिथे निवडणुका होणार आहेत आणि कन्झर्वेटिव्ह जी पार्टी आहे ती 100% यावेळेला सत्तेवरील अशाच प्रकारचं वातावरण आहे। त्यामुळे आपली कुठेतरी प्रतिमा वाचवण्यासाठी जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिला आहे। दुसरं असं आहे की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे आता अध्यक्ष बनलेले आहेत आणि 20 तारखेला ते अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत आणि ट्रम्प आणि ट्रुडो यांच्यामध्ये दिसतो पण जात नाही, दोघांमध्ये कमालीचे तणावाचे संबंध आहेत। त्यामुळे हाही एक भाग असू शकतो की त्यानंतर आणि ऑलरेडी ट्रम्प यांनी जस्टिन ट्रुडो यांचा उल्लेख हा अमेरिकेचे एक राज्य आणि अमेरिकेचे गव्हर्नर म्हणून केलेला होता। त्यामुळे हे संबंध आणखीन तणावपूर्ण बनणार याची ट्रुडोला खात्री होती आणि ट्रुडोंना आता निवडणुका ऑक्टोबरपर्यंत जर लांबल्या गेल्या तर आणखीन समस्या निर्माण होणार आहेत लिबरल पार्टीसाठी। त्यामुळे त्यांनी जो राजीनामा दिला तो यासाठी पण दिलेला आहे की तात्काळ निवडणुका व्हाव्यात, त्यामुळे ऑक्टोबरच्या पूर्वी निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। निश्चित सर, धन्यवाद। संपूर्ण सविस्तर आढावा आणि सविस्तर माहिती या संदर्भातली आपण दिलीत। नेमका कशा पद्धतीने आता जस्टिन ट्रुडो यांनी राजीनामा दिल्यानंतर काय परिस्थिती असेल कॅनडाची आणि यासोबतच कोणत्या दबावामध्ये त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे याचं सविस्तर विश्लेषण केल्याबद्दल